क्या बात आहे. वा वा वा, मज्जा. खूपच कमाल. किती वर्षांनी आणि हे सगळं बघते मी. ममता पण खूप सॉरी, कारण सगळ्यांचे कॉमेंट्स येत आहेत की व्हिडिओ ब्लर आहे आणि सॉन्ग कळत नाहीये. म्हणजे मला पण ऍक्च्युली ब्लरच दिसतंय, पण मला वाटलं माझ्याकडनं हा प्रॉब्लेम आहे. बाय द वे खूप छान डान्स होता आता. जरी मला तो व्यवस्थित नाही दिसला तरी मी 2-3 वेळेला तुझा हा डान्स पाहिलाय आणि तो खूप कमाल आहे. तू खूप कमाल करतेस. तुझा चेहरा अत्यंत बोलका आहे आणि खरंच कमाल एक्सप्रेशन होते या डान्स मधले. आणि हे जे काही केलं मी ते माझ्या गुरु मनीषाताईंनीच शिकवलेलं आहे. तेव्हा त्यांनी जे काही शिकवलं तेवढं थोडंफार तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा तो प्रयत्न केला, इतकंच. क्या बात आहे. वा वा वा, मस्त. एक कसं काय, म्हणजे तुला लहानपणापासून आवड होती का डान्सची वगैरे? डान्सची आवड हो लहानपणापासून मला होती. जस्ट आपलं काहीतरी टीव्ही वरती लागलं की नाचणं वगैरे इथपर्यंतच. पण त्या माझ्या आवडीला आईनी खूप सिरियसली घेतलं आणि आई मला खूप उशिरा म्हणेन मी एका अर्थानं. मी 7वी-8वीत असताना कथकचा क्लास जॉईन केला आणि तेव्हाही मला असं की रोज जायचं नाही जायचं किंवा असं ते वय थोडंसं शाळेतलं असलेलं थोडं इकडं तिकडं असं मन होतं. पण आई मला घेऊनच बसायची, म्हणजे ती जायची नाही सोडून. तर ती पूर्ण वेळ थांबायची क्लासला आणि मग असं करून आता ती बसतीच आहे तर मग क्लास करा असं करून मग ते खरं तर क्लासची सुरुवात झाली. आणि कळलंही नाही की कधी एवढा तो डान्स आवडायला लागला आणि इतक्या छान पद्धतीनं मग क्लास कंटिन्यू केला आणि कथक शिकत गेले. आणि विशेष आताच मी नमूद करेन की जसं मी म्हंटल की आई मला सोडायला यायची तेव्हा बसून बसून 1 वर्ष झालं असेल आणि आईने मनीषाताईंना विचारलं, मॅडमना विचारलं की हिचं पाहतीये मी, तर मी पण उभी राहू का? तर मॅडम म्हटल्या हो अगदी उभी राहा तुम्ही पण. आणि मग आई उभी राहिली, अगदी छोट्या छोट्या मुलींसोबत ती उभी राहायची आणि आज तीही कथक विशारद आहे. आणि ज्या काही मोठ्या बायकांची बॅच जी स्टार्ट झाली तर मी म्हणेन आई त्या सगळ्यांसाठी इन्स्पिरेशन होती. की आम्ही दोघींनी मिळून एक कथकची परीक्षा दिलेली आणि आम्ही दोघीही कथक विशारद आहोत. असं आहे ते सगळं. क्या बात, किती कमाल, किती कमाल. म्हणजे मुलीला केवळ सोडायला येणारी आई, तिचं बघून बघून तिला इच्छा झाली की आपण पण शिकूयात आणि तिने शिकून घेतलं. क्या बात. दोघी मिळून विशारद झाल्या, त्यातलं सुख खूप कमाल असणार आहे. वा वा वा, मस्त. एकंदरीतच म्हणजे तेव्हाचा तुझा जो 8वी-9वी पासूनचा प्रवास 7वी-8वी पासूनचा सुरू झाला, तर तू आता विशारद झालीस. आणि आम्ही नेहमीच युथ फेस्टिवलच्या माध्यमातून असेल किंवा अर्पित कथक नृत्यालयाच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून असेल तुझं डान्सचं अंग नेहमीच बघत आलेलो आहे. तुझे वेगवेगळे डान्स, तुझे एक्सप्रेशन आणि वेडेत आम्ही अर्थातच त्या सगळ्यांचे. थँक्यू. पण मग आता हा झाला डान्सचा भाग. म्हणजे आता तुझ्याकडे इतक्या कला आहेत, प्रत्येक कलांच्या फुलांवरती तुझा असा वेगवेगळा वावर आहे. तर मग डान्सचं तर तुझी आवड होतेच. जनरली लोकांना आपल्यामध्ये एक कला असेल तर चला बास झालं, इतकं तरी आपण नीट करूयात असं असतं. पण अभिनय कौशल्य सुद्धा तुझ्यामध्ये तितकंच आहे. तर तो सगळा प्रवास कसा होता अभिनयाचा? अभिनयाचा प्रवास खूप लहानपणापासूनचा आहे. कदाचित मी म्हणेन की आई पोटात असल्यापासूनचा कुठे ना कुठे ती नाटकाची ओढ असेल. कारण मी पोटात असताना सुद्धा आईचं नाटक करणं चालू होतं. मी 1.5 महिन्याची होते तेव्हा सुद्धा ती मला पाजवायची, बाजूला झोपायची आणि ती प्रॅक्टिस करायची, ती प्रयोग करायची. तर हे सगळं मी खूप नकळत्या वयामध्ये पाहत होते. आणि पहिलं नाटक मी वयाची 5 वर्षाची होते आणि पहिलीच भूमिका माझी माकडाची होती. मी माकड हुप हुप असं छोटंसं बालनाट्य होतं ते. 25 मिनिटं मी कंटिन्यू स्टेजवर होते हुतात्माच्या. मला एक्झिटच नव्हती. जी माझी एंट्री ते डायरेक्ट 25 मिनिटं संपल्यानंतरच एक्झिट होती माझी. पहिलं ते होतं आणि ते खूप छान. म्हणजे त्यावेळेस मला वाचताही यायचं नाही, पाठांतर कसं करणार. तर आई मग ते 10 वेळा म्हणायची, मग तिचं ऐकून ऐकून या वाक्यानंतर हे वाक्य, या वाक्यानंतर हे वाक्य असं करून ते लक्षात ठेवून मी पहिलं बालनाट्य केलं होतं. ही सुरुवात. त्याच्यानंतर बालनाट्य शाळेमध्ये असताना 1-2 केली मी.
11वी-12वीच्या दरम्यान मीरा शेंडगे ज्या सोलापुरातल्या दिग्दर्शिका आहेत त्यांच्याकडे मी श्यामची आईमध्ये केलं, भूमिका केली. आणि श्यामची आई 12वीत असताना संपलं आणि त्याच्यानंतर मी म्हणेन की सिरियसली जर मी नाटकाकडे वळली असेल तर साधारण BA सेकंड BA फर्स्ट इयरला असताना मी दृष्टी एकांकिका केली योगेश सोमण यांची. बर. तर सिरियसली मी नाटकामध्ये पहिल्यांदा उतरले. BA फर्स्ट सेकंड होते, खूप लहान होते तशी मी, कारण दृष्टी ही खूप चॅलेंजिंग भूमिका, अंध मुलीची भूमिका आणि खूपच वेगळं होतं ते सगळंच. आणि माझ्यासोबत प्रदीप कुलकर्णी म्हणजे गोपी म्हणून जे सगळे ओळखतात त्यांना, गोपी मामा, त्यांच्यासोबत की इतके काय म्हणूयात आपण, असं स्टेज गाजवणारं व्यक्तिमत्व, इतके बोलके डोळे, त्यांचा अभिनय आणि हे, आणि त्यांच्यासोबत मी 2च पात्री एकांकिका होती ती. त्यामुळे खूप धडधड होती की आपण पहिल्यांदा असं करतोय. आणि सुशील करंडकला पहिला प्रयोग होता आमचा, पण प्रयोग खूप छान झाला. आणि त्याच्यानंतर परीक्षक मला अगदी येऊन भेटले की त्यांना गोपी मामांनी सांगितलं की पहिलेच, आणि अभिनयाचं बक्षीस सुद्धा मिळालं होतं. मग त्यावेळेस गोपी मामांनी सांगितलं की हिचा पहिलाच प्रयत्न होता, पहिल्यांदाच ही सिरियसली नाटक करते, की त्यांनी त्या सगळ्या परीक्षकांनी अगदी माझ्या डोक्यावरती हात ठेवून की बाळा थांबू नकोस नाटक, तुझ्यात खूप छान आहे नाटक, त्यामुळे तू कधी थांबू नको, नाटक करत राहा, असं अगदी त्यांनी सांगितलं. आणि मग काय खूप भारी वालं फिलिंग, अरे आपल्यात काहीतरी आहे मस्त, आपण काहीतरी खूप सिरियसली खूप छान करू शकतोय. याच्याने ती सुरुवात झाली. एक आहे की मी जवळजवळ माझा सगळा प्रवास हा दिग्दर्शक म्हणून एक मीरा मावशीच्या अंडर सोडलं तर आईच्या दिग्दर्शनाखालीच मी केलेला आहे. कारण कंटिन्यू तिचं प्रोडक्शन काही ना काहीतरी होतच, त्याच्यामुळे मग घरचंच प्रोडक्शन असल्यामुळे अर्थात ती भूमिका मला सुटेबल असेल तर. आईने काही प्रोडक्शन असंही केलं की ज्याच्यात मी नव्हते, तिने स्पष्ट सांगितलं की याच्यात तुला भूमिका सूट होत नाही, त्यामुळे तू बाजूला, असं. मग ज्या याच्यात होते त्या याच्यामधून मी आईच्या दिग्दर्शनाखालीच काम केलं. की जसं आम्ही म्हणजे कथकमध्ये म्हणतो की एक ताल पचवायला आयुष्य कमी आहे, तसं मी म्हणेन की आईच्या दिग्दर्शनाखाली सुद्धा ते एक एक कंगोऱ्या आपल्यात भिनायला, तिला हवं ते आपल्यातून निघायला सुद्धा मला तिच्या खाली मी जेवढं केलं तेवढं कमीच म्हणेन मी तसं. पण खूप छान आईच्या हाताखालचा प्रवास राहिला. म्हणजे आई आहे म्हणूनच कुठंच ती माझ्या बाबतीत सॉफ्ट नव्हती. म्हणजे दर्दपोराच्या वेळेस तर मला आठवतं की दर्दपोराला आम्ही सगळी बक्षिसं घेतली सुशीलला, पण त्याच्या आधीपर्यंत असं होतं की तिला जे हवंय माझ्यातून ते माझ्यातून निघतच नव्हतं. ती काही केलं ते होत नव्हतं. आणि एक वेळ अशी आणि ती इतकी चिडायची, इतकी ओरडायची ना, मला असं झालं की जा मी करत नाही, घे कोणाला तरी दुसऱ्यांना आणि कर, की मला नाही करायचं हे. म्हणजे या लेवल पर्यंत. आणि ती खूप अशी रागीट आहे त्या बाबतीत, तिला मनासारखं नाही मिळालं की ती चिडते, आणि माझ्यावरती ते अधिकारानंच अजून चिडणं. आणि त्याच्यामुळे ते की असं की काय, पण याच गोष्टी आपल्यातून सगळ्या गोष्टी त्या काढायला भाग पाडतात. आणि तो सगळा प्रवास जो आहे की वेगवेगळ्या एकांकिका केल्या आणि अभिनयाचा एक वेगळा प्रवास या सगळ्या माध्यमातून अनुभवता आला. की बेंगलोरचं रंगदक्षिणी असेल, तिथे अगदी आमचा वर्ग तयार आहे आता, की आमची ते वाट पाहतात दरवर्षी, असा तो एक वर्ग सुद्धा मला या माध्यमातून मिळाला छानपैकी. आणि खूप वेगळे वेगळे प्रयोग या माध्यमातून मला करता आले. मी लिहिलेल्या 1-2 एकांकिका सुद्धा करता आल्या या माध्यमातून. अभिनयाचा खूप समृद्ध करणारा प्रवास माझा राहिलेला आहे छानपैकी. क्या बात. पण तू आता जसं सांगितलंस की आईच्या हाताखाली शिक्षण घेताना म्हणजे आई आहे म्हणून काही तिकडे एक्सक्युजेस नसायचे तुला ऑब्व्हियसली, पण ते असं असतं ना शाळेमध्ये की शाळेत बाईंचीच मुलगी वर्गामध्ये असली की तिचा जरा वेगळा सॉफ्ट कॉर्नर असायचा तिच्यासाठी नेहमी, असं काही तुझ्या बाबतीत झालेलं नाहीये? नाही, अजिबातच नाही. उलट म्हणजे यावेळेस मी शिव्या खाल्ल्या जास्त तिच्या, पण बाकीच्या वेळेस मी म्हणेन की मी दृष्टी केलं असेल किंवा बाकीच्या एकांकिका केल्या असेल, माझ्यासोबत जो कोणी को ऍक्टर किंवा ऍक्ट्रेस असेल, जी कोणी असेल, तिच्यावरतीच आईचा जास्त फोकस असायचा. उलट मी असं आईला नंतर तक्रार करायची की तू मला काही नाही नीट सांगत आहे, सगळं तिकडं सांगते, मी कसं करू? मग त्याचं की हा ठीक आहे ना, आपण नंतर चर्चा करू, आता मला काम करू दे तिच्यावर किंवा त्याच्यावर, असं सगळं. पण मजा यायची. त्याच्यातून मी शोधायला लागले की आई ज्यावेळेस दुसऱ्यांना सांगायची की तिला एक्सपेक्टेड काय आहे, तिला समोरच्यातून काय काढून घ्यायचंय, तिचा काय विचार आहे, याच्यातून मी म्हणेन की माझा प्रवास किंवा शोधायला तिने मला प्रवृत्त केलं त्या माध्यमातून की शोध काढ त्याच्यातून. आणि त्याच्यातून जे काही थोडंफार करू शकले असेल ते याच सगळ्या प्रवासातून आहे. अगदी खरं आहे. आणि आईमुळे तू फक्त अभिनेत्री म्हणून घडली नाहीस, तर आईमुळे मला वाटतं याच गुणामुळे दिग्दर्शिका म्हणून सुद्धा घडलीस. आणि अर्थात तू काही स्वतःची नाटकं आणि दुसऱ्यांची नाटकं सुद्धा दिग्दर्शित केलेली आहेस, तर ते सगळं कुठली नाटकं तू दिग्दर्शित केलीस आणि तो प्रवास कसा होता सगळा? दिग्दर्शनाचा प्रवास मी असं म्हणेन की
दिग्दर्शक व्हावं लागलं असं म्हणून मी झालेली आहे. असं बाय चॉईस अजूनही मी म्हणेन की मी दिग्दर्शक होण्यासारखी नाही, अजून मी अभिनेत्री म्हणूनच ठीक आहे. मला अजून खूप शिकायचंय. दिग्दर्शन या माध्यमातून झालं की जसं मी माझं संपून याच्यामध्ये दयानंदला जॉईन झाले प्राध्यापिका म्हणून, तेव्हा मग युथ फेस्टिवल आलं आणि मग तिथं मला एकांकिका बसवावी लागली. मग तिथं मुलं ज्यावेळेस माझ्या हातात आली तेव्हा मी दिग्दर्शिका म्हणून हात घातला त्या एकांकिकेमध्ये आणि मग तिथे एकांकिका बसवल्या. तिथे सायलेंट स्क्रीन मी पहिल्यांदा बसवली 2015ला. त्यामधल्या मुलीनं इकरांनी अभिनयाचं पहिलं घेतलं, पहिलीच तिची एकांकिका आणि तिने अभिनय पहिलं घेतलं. दुसऱ्या वर्षी तिला पण सोलापूर विद्यापीठाकडून अभिनय पहिलं होतं आणि ज्या मुलीला दयानंदकडून मी दुसऱ्या वर्षी एकांकिका बसवली होती जन्मजन्मांतर, त्यामधली मुलीला अभिनयाचं दुसरं मिळालं होतं. मग संगमेश्वरला बसवले, संगमेश्वरची एकांकिका पण नम्रात बसली. मग तिथं दिग्दर्शन केलं मी. संगमेश्वरचे सगळं माझं घडणं सगळं संगमेश्वर मधून आहे. तेव्हा संगमेश्वर मधून जेव्हा कॉल आला की बसवशील का ताई आमची एकांकिका, म्हणला आनंदानं. तर मग संगमेश्वरची पण एकांकिका बसवली आणि मग आता सोलापूर विद्यापीठामध्ये दृष्टी बसवली मी. तर अशा याच्यातून एक प्राध्यापक म्हणून तिथे तुम्ही उतरल्यानंतर नाटक तुम्हाला येत असेल तर मग तुम्हीच बसवा अशा याच्यातून. आणि अर्थात ते मला प्रचंड आवडीचं क्षेत्र म्हणून मी दिग्दर्शिका झाले असं मी म्हणेन. पण जर अजूनही जर उतरायचं झालं एखाद्या स्पर्धेत तर मी म्हणेन की कुठल्या तरी मोठ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली मला काम करायला आवडेल आणि अजून मला असं घेता येईल त्यांच्याकडून की अच्छा हे असं पण हे तसं पण असं मला अजून शिकायला मिळेल त्याच्यातून असं. क्या बात आहे. कमाल कमाल कमाल. नृत्य अभिनय असे सगळे हळूहळू पैलू उलगडले जाणारच आहेत. पण आता निशा म्हणत होती की एखाद्या तुझ्या अभिनयाची मस्त झलक बघायला आवडेल आम्हाला म्हणून, तेव्हा कोण जाऊदेत एखादं मस्त अभिनय आम्हालाही आवडेल. कारण इतके दिवस झाले एकतर हुतात्मा बंद आहे आणि आम्हाला काहीच बघायला मिळत नाहीये. अभिनयाची झलक एक काव्यनाट्य आम्ही केलं होतं, तर त्याचं कितपत मला करता येते पाहून ते मी सादर करण्याचा प्रयत्न करते. अगदी असंच, कारण त्याच्यामध्ये 2 कॅरेक्टर आहेत, तो उभं राहून न होता जस्ट असं एक सादर करण्याचा प्रयत्न करते मी की त्याच्यामध्ये तो एक अभिनय, एक काव्यनाट्य जो आपल्या सोलापुरामध्ये एक वेगळी ही स्पर्धा झाली होती, त्याच्यात मी आणि अमृत ढगे आरजे अमृत आम्ही दोघांनी मिळून केलं होतं. पुढे एका ठिकाणी सागर आणि मी पण हे काव्यनाट्य केलं होतं. तर हा करण्याचा प्रयत्न असेल, बघा कसं वाटतं. चालेल. सुजाता लोहकर यांची कविता आहे ही धरणी माय म्हणून, आहे खूप मोठी पण शॉर्ट मध्ये करण्याचा प्रयत्न करते मी. माझं लगीन ठरवलं तवा बा म्हणला होता, माझं लगीन ठरवलं तवा बा म्हणला होता, अगो मिलिटरीत हाय तुझा नवरा, सैनिकाची बायको म्हणून मिरवशील नेसता तोरा. तसं खरंच होतं म्हणा त्याचं बी, त्याला तरी कसं असावं बठावं, आम्हा बायका माणसांच्या दुखण्याचं न्यावं. पोरा थोरांचं करण्यात जाते मधीच कसं तरी, पण रातीच्या डोळ्याला मातूर निसत्या उन्हाच्या झळा. खरी तुम्हाला गोष्ट आहे सांगायची कारगिलच्या येळेला घडलेली. 4च दिवस झालते बघा यासनी येऊन, 4च दिवस झालते बघा यासनी येऊन, आणि चौथी सारखी तार येऊन धडकलेली. लगेचच निघा म्हण, लगेचच निघा म्हण. म्या म्हणते तुमच्या त्या साहेबासनी बायका पोरं हायती का नाही ती, मॉप चिडले तडफडले पाया पडले, पर ह्यांच्या चेहऱ्यावरची रेस सुधी खाल्ली नव्हती. माझ्या नशिबानं जायला गाडी होती 5:15ला, पण रात्रीचे 12 वाजूस्तवर लगामच नव्हता माझ्या तोंडच्या पट्ट्याला. त्या पाकिस्तान्यासनी हाकलण्यासाठी मन युद्ध करायचं, पर म्या विचारते त्यांनी इतका आत घुसून बसस्तवर कशा पायवर डोळा झापायचं. आणि तुमचा तो कोण नावाचा शरीफ का फरीफ मी असते तर त्याचं भांडून भांडून भुसकाटच पाडलं असतं. अव हसताय काय, हिंदी भाषा में आता है मेरे को भी भांडने को, लई सोपं असतं. वो पड़ोस की अमीना है ना, उसके साथ मैं परसों ऐसी भांडी थी ऐसी भांडी थी कि तेरे मुंह को कौन लगेगा गे, बोल के वो घर में जाको दडी थी. अव न्या तर एकदा मला तुमच्या त्या शरीफाकडं, मग घेते मी बघून त्याच. नसल ना जमत, नसल ना जमत तर द्या सोडून ती नोकरी, खाऊ इथंच दोघं मिळून 4 घास कष्टाचं. आणि मग तो बरंच सुनावतो, तिला बरंच सांगतो आणि मग शेवटी ती त्याला पहाटे 4ला कोपऱ्यापर्यंत सोडायला जाते. तेव्हा त्या अंधारागत गडदवनी मिठी मारून म्हणला माझा राया, लई धीराची हायस तू या धरणी मायबानी, तुझ्या डोळ्यातले
तुझ्या डोळ्यातले अश्रूचे पाठ नाही आडवे लावलेस माझ्या वाटेवर. अशीच ताठ मानेनं जग वाघिणीसारखी. तेव्हा त्यांच्याच मस्तकावर हात ठेवून मुक्यानंच मी आन घेतली ताठ राहून जगण्याची. आणि कपाळाच्या कुकवावर टेकवली मी चिमूटभर माती त्यांच्याच पायाखालची. अंधळणी मायला म्हणलं, आता तुझ्याच वटीत घातलेलं माझं कुकू आता तूच सांभाळायची धळणी माये. आता तूच सांभाळायची. आता तूच सांभाळायची. आहा, खूपच कमाल ममता, क्या बात है. सगळेजण कसं खूप झालं छान मला काही कॉमेंट माहित करतात नाही. यासाठी. अमेझिंग झालं, खरंच अमेझिंग. मी हे नव्हतं पाहिलेलं रंगमंचावरचं, आणि आता जे बघितलं त्यावरनं मला आता खूपच इच्छा झालीये ते पुन्हा एकदा स्टेजवर बघण्याची. निशा म्हणते ऐक ग काटे आल्या अंगावर, खरंच भारी. ऍक्च्युली खरंय, कॉन्सेप्टच इतकी कमाल आहे आणि तुझा ऍक्ट, तुझी बोलण्याची पद्धत खूपच कमाल, सगळंच खूप भारी. थँक्यू. क्या बात आहे. मला नेहमी एक प्रश्न पडतो, बाय द वे याच्यावरून आठवलं, तुझी झपताल नावाची सुद्धा एक मला काव्यनाट्यमध्येच तू केलेलं होतं, ते मी बघितलं होतं. काय मला थोडा आवाज कट होतोय काय? झपताल नावाची सुद्धा तुझी एक काव्यनाट्यमधलीच काव्यनाट्य कॉम्पिटिशन मधलाच तुझा हा ऍक्ट होता, आय थिंक. त्याच्यावर पण तू केलं होतंस ना ग? हा, झपझप चालत नाजूक पाय. मे बी. हो, विंदा करंदीकरांची कविता. येस, ते आठवत आहे काही? नाही, झपझप चालत नाजूक पाय आपल्या कवी दत्ता हलसगीकरांची कविता, त्याच्यावरती पण आम्ही काव्यनाट्य केलं होतं. अच्छा, ओके. मला वाटलं विंदा करंदीकरांची सुद्धा एक कुठली तरी कविता होती आणि त्यावरती केलेली आहे. मला एकदा स्टेजवर अभिनय करायची संधी मिळाली अमृताई तुझ्यामुळे, असं म्हणते रिचा फडके. मला दयानंद मध्ये असताना ही होती, माझं दुसरं वर्ष होतं, आणि मग कोण मला मिळत नव्हतं परफेक्ट. रुचाला म्हटलं आता तूच करायचं. म्हणलं तू मला काय सांगू नको. नाही ताई असं नाही. म्हटलं गप कर म्हटलं, कारण सायन्स कडच्या पोरी हुशार पोरी, प्रॅक्टिकल आणि हे आणि ते असं पण केलं तिने माझ्यासाठी म्हणून केलं, आणि खूप छान प्रयत्न केला तिने. त्या सगळ्याचा खूप आनंद आहे. वा, मस्त. मला नेहमी प्रश्न हा पडतो की तुझी खरं तर मायभाषा तेलुगू आहे, पण तुझं तेलुगूवर जितकं वर्चस्व असेल किंवा त्या भाषेबद्दल तुला जितका आदर आहे तितकाच मराठीवरती, आणि मराठी भाषा सुद्धा तुझी तितकीच छान आहे, स्पष्ट आहे, खणखणीत आहे. ते कसं काय? लहानपणापासून ना या बाबतीत म्हणजे मी खूप याच्यातून गेलीये की लहानपणी मला असं ते कधी फॉर्म वरती भरताना मातृभाषा लिहा म्हणजे मी नेमकी कुठली लिहू असं मला व्हायचं, कारण मराठी मला सर्वात जवळची, आणि बाकीचे मग एक तेलुगू लिही, कोणी कन्नड लिही असं म्हणायचं की का बरं मला मराठीच असं व्हायचं. मग नाही, मातृभाषा म्हणजे आपल्या वडिलांची भाषा, मग मी तेलुगू असं लिहायची. पण जसं जसं मला कळायला लागलं तसं मी शिस्तीत आता कुठेही मातृभाषा मराठी असंच मी लिहिते. कारण आई बाबांचं असं होतं की जर आपल्याला या क्षेत्रात काम करायचंय, महाराष्ट्रामध्ये आपल्याला काम करायचं आहे, तर मग आपल्याला मराठी उत्तम आलं पाहिजे. आणि त्या दोघांनी कष्टसाध्य आहे, त्या दोघांनी खूप मराठी उत्तम केलेलं आहे. त्यामुळे जसा माझा जन्म झाला तसं ते त्यांच्या भाषेत नाही बोलले की आईची कन्नड आणि बाबांची तेलुगू. ते दोघेही माझ्याशी मराठी भाषेत बोलायचे, जेणेकरून माझी मराठी उत्तम व्हावी. त्यामुळे पहिल्यांदा मराठी भाषेशी माझा संबंध आलेला आहे, तो जिव्हाळा मराठी भाषेचा आधी आहे, आणि मग नंतर कन्नड आणि तेलुगू माझ्या संपर्कात आलेले आहेत. तर असा सगळा माझा भाषेचा हा गोतावळा आहे. त्याच्यामुळे मी म्हणते की मातृभाषा माझी कन्नड आहे, पितृभाषा माझी तेलुगू आहे, माझी भाषा मराठी आहे, आणि ज्या भाषेमध्ये माझं करिअर म्हणेन की ज्याच्यात मी आता काम करते ती माझी भाषा हिंदी आहे. असं सगळं हा भाषेचा परिवार आहे आमचा. अंतर्भारती घर म्हणतात आम्हाला. म्हणलं हा तेलुगू माणसं आली की आम्ही गपचूप कन्नड मध्ये आई आणि मी बोलायचो, कळू नये किंवा असं काही असेल तर. इकडचे आले की आम्ही तेलुगूत सुरू करायचो, असं स्विच या भाषेतून त्या भाषेत, असं मजा यायची. वा, कमाल. आणि हे सगळ्या भाषांच्या गोतावळ्यामुळे अर्थात तेवढं साहित्य तुला नेहमी वाचायला मिळत असेल, ऐकायला मिळत असेल, आणि अर्थात कैलासवासी लक्ष्मीनारायण बोल्ली यांची कन्या आहेस तू, त्यामुळं त्यांचं साहित्य जे इतकं कमाल त्यांनी लिहून ठेवलेलं आहे ते सगळं तुझ्या सतत आयुष्यात तुझ्या डोळ्यांखालून जात आलेलं आहे. त्यामुळे सगळ्याच भाषांचा लहेजा तुझ्यात खूप छान उतरलाय. सागर म्हणतोय, बोल्ली सर म्हणायचे माझी मातृभाषा जरी तेलुगू असली तरी गात्रभाषा मराठी आहे. अगदी, म्हणजे ते म्हणतात की रंध्री रंध्री माझ्या आंध्री
भाषा जरी म्हणजे रंध्री रंध्री माझ्या आंध्री भाषा जरी मंद्र गीत उरी मराठीचे, अशी ती बरीच हे आहे. पण जसं तो आता म्हणाला की गात्र भाषा ही माझी मराठी आहे, त्यांनी बरंच मराठीविषयी लिहिलेलं आहे आणि मनापासून त्यांनी मराठीवरती प्रेम केलं आणि मराठी साहित्यामध्ये खूप मोठं योगदान त्यांनी दिलेलं आहे. त्यांची मुलगी आहे ते मी बऱ्याचदा म्हणते की मी कितपत डिझर्व करते त्यांची मुलगी असणं माहित नाही, पण हे माझं खूप मोठं भाग्य, मी नशीबवान आहे की मी लक्ष्मीनारायण बोल्लींची मुलगी आहे असं नक्की म्हणेन. नक्कीच नक्कीच. आणि आम्हाला अर्थातच माहितीये की इतकं छान साहित्यिक सोलापूरच्या मातीमधले ते होते आणि आपलं सोलापूरचं नाव कुठेतरी वेगळीकडे नेऊन ठेवलेलं आहे त्यांनी अर्थात साहित्यातनं. पण लक्ष्मीनारायण बोल्ली, वडील आणि मुलगी हे जे तुमचं नातं होतं ते जगाच्या समोरचं नातं आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडतं. घरातलं तुमचं नातं किंवा एक मुलगी म्हणून तुझ्याकडे बघण्याची त्यांची दृष्टी किंवा वडील म्हणून, साहित्यिक वडील म्हणून तुझी त्यांच्याकडे बघण्याची दृष्टी, हे नातं सगळं कसं होतं तुमच्यातलं? खूप वेगळं होतं. बाहेर लक्ष्मीनारायण बोल्ली म्हणून खूप मोठं असणारं नाव आणि इथं ते माझे वडील म्हणण्यापेक्षा मी म्हणते माझे आई म्हणून होते खरं तर आयुष्यभर. म्हणजे जो काही स्ट्रिक्टनेस जो काही पार्ट आहे तो सगळा आईने निभावला आणि ती जी अशी प्रचंड माया होती ती सगळी बाबांकडची होती. की बाबांनी कधीच मला ओरडलेलं बोललेलं मला आठवतच नाही, त्यांनी फक्त जीव लावला. म्हणजे जसं मी सांगितलं माझ्या नाटकाची सुरुवात झाली की मी माकड हुप हुप हे बाबांनीच लिहिलेलं बालनाट्य होतं. त्याच्यानंतर मी 4थीत होते आणि तेव्हा आम्ही याला जाऊन आलो होतो, तिरुपतीला जाऊन आलो होतो आणि केस दिले होते त्यामुळे टक्कल होतं माझं, टकलू होते. आणि आल्या आल्या कळलं की येईपर्यंतच आम्हाला कळलं की काहीतरी एकपात्री अभिनयाच्या स्पर्धातल्या लिहित्याला मंदिरकडून आयोजित केल्यात आणि म्हटलं त्याच्यात घ्यायचा आहे भाग. म्हटलं मग आता टकलाला साजेल माझ्या अशी काही भूमिका असणं गरजेचं होतं. मग आई बाबांनी मिळून एक जादूगार लिहिला, एक 5 मिनिटाचा, की असा तो एकदम क्रूर असा वगैरे जादूगार. आणि मग त्याची स्पर्धा ज्या दिवशी होती की त्या दिवशी हुतात्म्याच्या आपल्या ग्रीन रूम मध्ये सगळ्यांच्या आई आपापल्या मुलांना प्रचंड नटवत होत्या, काय 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 आणून करून. आणि आई बिझी होती, आई बऱ्याचदा बिझी असायची आणि त्यावेळेस बाबा मला घेऊन गेले होते. एक झगमग झगमग असा फ्रॉक स्टाईल मध्ये काहीतरी होतं, ते मला अंगात घातलं बाबांनी. आणि श्रावण दादा आपले मेकअपचे त्यांना जो म्हणले जरा डोळ्याखाली लाल कर, म्हणले असं जरा भडक इकडं गंधबिंद दे, बास झालं म्हणलं. ऑलरेडी टक्कल होतं त्याच्यामुळे ते खूप काम करत होतं माझं. आणि मग नेला, विंगेत नेला, माझा नंबर होता तोपर्यंत मला धरून उभे राहिले आणि ज्यावेळेस अनाउन्समेंट झाली म्हणले जा आता स्टेजवर, माईक लावलेला आणि मी हा ठीक आहे असं करून मी गेले. आणि तो असा एकदम क्रूर जादूगार, म्हणजे त्याच्यामधलं त्याचं जे काही ओरड नव्हतं ते पण बाराखडीत होतं. की कु कु के को कौ कम कहा असं ते सगळं बाबांनी लिहिलं होतं. आणि मी म्हणेन की त्यावेळेस काही भीती नावाचा प्रकार नव्हता. आई बाबा जा म्हणले की जायचं, कर म्हणले करायचं, असं सगळं. आणि तो जादूगार माझा इतका चांगला झाला, इतका छान झाला की त्याच्यात मी सगळ्या मुलांमध्ये पहिली होते. पण बाबा मला सगळीकडे घेऊन फिरायचे. एकदा वक्तृत्व स्पर्धेला गेलो होतो मी, आठवतं मला, आणि माझा नंबर अजून यायचा होता. आणि त्याच्या आधी 1-2 असं झालं की स्पर्धा चालू होती, एका मोठ्या वर्तमानपत्राकडून ती स्पर्धा होती आणि चालू झाली आणि परीक्षक जे समोर बसले होते एका वर्गामध्ये ती भरली होती स्पर्धा. परीक्षक 1-2दा काहीतरी असं कोणाशी तरी बोलायला लागले, मागच्याशी बोल, कोणीतरी बाहेरून आलं त्याच्याशी बोल. आणि बाबा हॉलच्या बाहेर थांबले होते की जेव्हा अमलूचं येईल तेव्हा बाहेरून ऐकता यावा असं म्हणून. आणि बाबांनी 1-2दा ते बाहेरून पाहिलं आणि ते सरळ आतमध्ये आले आणि ते परीक्षकांनी म्हटले, ओ पोरं एवढी तयारी करून येतात आणि तुम्ही असं करता, म्हणाले तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि तुम्ही बोलताय. आणि ते परीक्षक हो हो नाही 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 असं म्हणून त्यांनी हे केलं. आणि नंतर माझं झालं, मी बाहेर आले आणि मी खूप चिडले, तुम्ही त्या परीक्षकांना का बोलायला गेलात. त्याचा राग त्यांनी माझ्यावर काढला, तर माझं चांगलं होऊन पण बक्षीस नाही दिलं तर यांच्या बाहेर दंड दिली. हे म्हणले तुला बक्षीस मिळो ना मिळो, असं कुठे असतं का, मुलांनी एवढी तयारी करून आलेली आणि ते असं करतात. असं आमची दंड तर खूप खूप चालायची. ते मला अगदी सांगायला आवडेल की हे सगळं इतकं असं असताना की परवा मी जस्ट 2015 साली दयानंदा प्राध्यापिका म्हणून जॉईन झाले. तर तेव्हा सकाळी लवकर 7:30चं लेक्चर असायचं, तर सकाळी उठून मी साडी वगैरे नेसायला लागले की सगळी जबाबदारी बाबा पार पडायचे. की मला राजगिऱ्याचं लाडू घालून दूध तापायचं, तो लाडू घालायचा, ते थंड, मी गरम गरम पीत नव्हते तर ते फॅन खाली धरून ते थंड करून ठेवायचं. माझी कॉलेजची बॅग काढून ठेवायची, त्याच्यात पाण्याची बॉटल ठेवायची, डब्यासाठी रोज एक प्लास्टिकची पिशवी जमा करून ठेवायचं, त्याच्यात ते घालून ठेवायचे. म्हणजे दात सुद्धा घासत नव्हते तोपर्यंत. आणि आईचा प्राणायाम करा तुम्ही, तिचं ती आवडते. आणि ते असं की नाही आधी अमलूचं सगळं व्यवस्थित होते मग, असं सगळं बाबांचं. मग ते झालं, माझी बॅग आवरून दिली, मी पायऱ्या उतरले
की मग ते गॅलरीत जायचे. गॅलरीतून मी गाडी रिव्हर्स घेऊन निघाले की शेवटचा एक फायनल बाय बाय आणि मग बाबा आत यायचे आणि मग त्यांचं आवडायचे. म्हणजे इतकी इतकी माया ना की मी म्हणेन की खरंच मी खूप भाग्यवान आहे की इतका मोठा माणूस मला वडील म्हणून मिळणं. आणि नक्कीच हे बाप लेकीचं असं नातं असलं तरी त्यांच्यामुळे खूप मोठ्या मोठ्या साहित्यिकांना भेटता आलं. डॉक्टर सी नारायण रेड्डी जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत ते आमच्या घरी बऱ्याचदा येऊन गेले, त्यांना मी भेटू शकले. शिवाजी सावंतांच्या मांडीवर मी खेळलेली आहे. त्यांच्या पत्रांमध्ये सुद्धा माझा उल्लेख आहे की काय कशी आहे तुझी लेख असा तो केलेला. नारायण सुर्वे असतील, हे सगळे घरी येऊन गेले. खूप मोठ्या मोठ्या साहित्यिकांना या निमित्तानं भेटता आलं, मला ऐकता आलं. पण वडील म्हणून खूप नातं वेगळं की म्हणजे बाबा माझे लिहिता लिहिता गेले. त्याच्या काहीच दिवस घडलेली अशी गोष्ट होती की मी घरी आले आणि बाबा लिहित होते आणि माझं डोकं खूप हल्लं की बाबांना खूप विश्रांती सांगितली होती आणि की म्हटलं की तुम्ही का लिहिता, तुम्ही झोपून राहा. 1-2 मिनिटं ऐकल्यानंतर चिडले, इतके जोरात चिडले. म्हणाले की काय अर्थ आहे, म्हणाले की माझं लेखन बंद करून जगण्याला, काय लिहित जाईन मी म्हणाले. पण असलं मला तू सांगू नको, तू परत मला लेखन बंद कर म्हणू नको म्हणाले. आणि त्या क्षणी मी एवढी घाबरले, मी अगदी हात जोडून दिले, म्हटलं सॉरी नाना, मी परत नाही म्हणणार, पण तुम्ही आधी शांत व्हा म्हटलं की मी नाही म्हणणार. पण माणसाने ते खरं करून दाखवलं. म्हणजे बाबा खरंच लिहिता लिहिता गेले. हे आमच्यासाठी म्हणजे नाना गेले, पण त्यावेळेस इतक्या सगळ्या मोठ्या साहित्यिकांच्या प्रतिक्रिया होत्या की हे खूप मोठं भाग्य लागतं की असं लिहिता लिहिता जाणं. पण बाबांसाठी माझा बॉन्ड खूप स्ट्रॉंग होता, त्याच्यामुळे बाबांशी संवाद मी अजूनही साधत असते. पहिलं एक वर्षभर खूप माझं रडण्यात किंवा मी खूप डाऊन होते, पण आता जेव्हा मी बाबांना आठवते तेव्हा खूप पॉझिटिव्हली आठवते. आणि की असं की ते माझ्या सोबत असतात, जे काही करायचं असतं ते माझ्याकडून करून घेतात. इव्हन कविता सुद्धा माझ्या बऱ्याचशा मी बाबांच्या संवादावरती लिहिल्यात. जसे ते गेलेत तसं मी बऱ्याचशा कविता त्यांच्याशी बोललेल्या, त्यांच्या संवादातल्या पण कविता आहेत. भारी होतं नातं आमचं, खूप भारी होतं. किती सुंदर, किती गोड, केवढ्या आठवणींना आणि उजाळा मिळतो आधी. रोजच्या आणि अर्थात तू आता जसं म्हणालीस की लिहिता लिहिता ते गेले, पण खरीच गोष्ट आहे ही की माणसाच्या अंगात किंवा ज्या गोष्टीसाठी तो इतके वर्ष जगलेला असतो ती गोष्ट करता करता मरण येणं यासारखं पुण्य नाही खरंच. गिर्यारोहक असतील जे ट्रेक करत असताना त्यांचा जीव जातो, स्विमर असतील जे अगदी पोहता पोहता मरतात, वर्षानुवर्ष जे प्राण्यांबरोबर जगलेले असतात, मगरींबरोबर जगलेले असतात, त्यांना मगर खाऊन त्यांचा जीव जातो. आज लेखकाचा जीव लिहिता लिहिता जातोय, एका कवीचा जीव कविता लिहिताना जातोय. याच्यापेक्षा वेगळं भाग्य काय असू शकतं आणखी? खरे खरे, हे मात्र अगदी आहे, ते आहेच. क्या बात आहे. आता तू कवितेचा उल्लेख केलास की तुझ्या अनेक कविता ज्या आहेत त्या तुझ्या आणि त्यांच्या रिलेशनवरती किंवा तुझ्या आणि त्यांच्या संवादावरती अवलंबून आहेत. तर एखादी अशी कविता आम्हाला ऐकायला आवडेल नक्कीच. नक्कीच, बऱ्याच आहेत, त्यापैकी एक जस्ट मी बाबांवरची हे करते. नक्कीच. मी बाबांवरती मी आता म्हटलं की बाबांशी माझा तो संवाद आहे. मी त्याला कितपत कविता म्हणेन माहित नाही. सगळे जे काही मोठे ऐकतात त्यांना माहिती आहे, साहित्यातले जे काही रसिक आहेत, पण मी तो बाबांशी असणारा माझा संवादच म्हणेन त्याला. असं आहे, बाबांना मी नाना म्हणत होते, आऊ आणि नाना असं ते होतं. तर नाना याच ह्याच्याने मी तो उल्लेख केलाय. नाना कशी आहे ही कविता, नाना कशी आहे ही कविता असं म्हणताच तुमचा हात डोक्यावरून फिरताना जाणवला मला. माझं तुम्हाला सारच आवडतं, माझं तुम्हाला सारच आवडतं, भरलेल्या डोळ्यातून कौतुकच वाहतं. या कागदावर उतरणारी कृती किती सकस आहे नाही माहीत, या कागदावर उतरणारी कृती किती सकस आहे नाही माहीत, पण या कागदाशी वीण घट्ट करण्याचा प्रयत्न आहे माझा. कारण या विणीतला अदृश्य धागा आहात तुम्ही, कारण या विणीतला अदृश्य धागा आहात तुम्ही, माझ्या या विणकामाचा गाभा आहात तुम्ही. तुम्ही आता भेटता मला, तुम्ही आता भेटता मला कागद आणि पेनाच्या टोकातल्या अंतरात. तुम्ही आता भेटता मला कागद आणि पेनाच्या टोकातल्या अंतरात, आणि तुमचं अस्तित्व पाझरत राहतं माझ्यातून कागदात आणि कागदातून माझ्या. धन्यवाद. स्पीचलेस, खरंच स्पीचलेस. खूपच कमाल आहे, खूप कमाल बॉन्ड आहे खरंच तुमच्या दोघांचा. आणि काय बोलू या कवितेवरती मी, खूप कमाल आहे. पण ममता आणि ममता बोलली ही जी दोन नावं आहेत वेगवेगळी,
तर त्या नावांमध्ये सुद्धा एक खूप वेगळं अंतर असं आहे का? किंवा तू एका साहित्य घराण्यातली आहेस, साहित्यिक घराण्यातली आहेस आणि तू म्हटल्याप्रमाणे की लहानपणापासून तुला ते वातावरण मिळत आलंय. पण अर्थात असं असतं ना की आपल्याला जे करायचंय ते आपल्याला केवळ घरामध्ये डान्सर आहे म्हणून मी डान्स शिकले, केवळ घरामध्ये अभिनय आहे म्हणून मी अभिनेत्री झाले. असं होतं की खरंच तुला लहानपणापासून ते वाटायचं की तुला असं मध्ये कुठेतरी झाले की नाही मला हे नाही करायचंय किंवा मला वेगळं काहीतरी करायचंय आणि मला करता येत नाही का तर माझ्या मागे बोलली हे आडनाव लागलेलं, असं कधी तुला फील झालं का? बोलली आडनाव लागलंय म्हणून असं नाही, उलट मला असं होतं की मला सगळंच करायचंय आणि उलट हाच माझ्या आयुष्यातला घोळ होता असं मला वाटतं की अजूनही आहे तो, की एक ना धड भाराभर चिंध्या जे म्हणतात ना, ते असं काहीतरी माझं झालेलं आहे. मैत्रिणीची हिंदीमध्ये ओके हां. तर अशा म्हणजे मला डान्स जर मी कथक कंटिन्यू केलं तर मला असं वाटतं हां मला डान्सच करायचंय. एखादी एकांकिका नाटक काहीतरी केलं की मला असं वाटतं मला नाटकच करायचंय. लिहायला लागले तर असं वाटतं की आपण लेखनातच फोकस करू आणि बाबांची पण इच्छा होती की तू लेखनावरती थोडासा भर दे कारण ते शाश्वत आहे, ते कायम राहणार आहे, तर तू जरा लेखनात हे कर असं. तर या सगळ्याच्या मध्ये माझं मन रमतं, पण कधी त्यांच्यामुळे असं नव्हतं की त्यांनी मला कधीच कुठल्याच गोष्टीसाठी फोर्स नाही केला की हे कर किंवा नको करू किंवा हेच कर, असं काहीच नाही. त्या सगळ्यांचं एकच फक्त तक्रार किंवा असं काहीतरी होतं की जरा खाणं पिणं जपून कर. कारण मी मनावर जगणारी खूप आहे असं मला वाटतं की मला जर खूप छान वाटलं तर मला भूक नाही लागत किंवा खूप मी अशी सॅड असेल तरी मला भूक लागत नाही आणि सगळ्याचा परिणाम तब्येतीवरती. आधीच आपण छटाक जीव आमचा, ते असं सगळं पण कधीच ते नाही. पण हे तू जसं म्हणालीस की ममता आणि ममता बोलली यामधलं अंतर खूप आहे. कारण एक असं असतं की यांची एवढ्या मोठ्या दोघांची मुलगी, कारण दोघंही सेलिब्रिटी जवळजवळ, म्हणजे शाळेत आई डबा घेऊन यायची तेव्हा मी आईपर्यंत पोहोचेपर्यंत आईच्या भोवती हा मोठा घराडा, कारण ती वृत्तदर्शनवरती दिसायची, लोकांना खूप हे असायचं. बाबा कधी डबा घेऊन जरी घरी आले, सॉरी शाळेमध्ये आले तरी पटकन शिकवता बाहेर बाबांना भेटायला, आणि हे सगळं असं की त्याच्यामुळे खूप व्यवस्थित काय म्हणतात मॅच्युरिटी, खूप मॅच्युअर्डली वागावं लागायचं. आणि तेच एक मी कंटिन्यू करत आले. BEd केलं मी, त्याच्यानंतर प्राध्यापिका म्हणून लागले. एक जो काही एक ममता म्हणून मी जगले ते मी युथ फेस्टिवलच्या काळात, की त्यावेळेस तो दंगा आणि हे, पण मी खूप लहान होते या अँगलनी म्हणेन की वयानेच नाही, मला असं खूप सगळ्यांशी मिसळणं, खूप गप्पा मारणं असं पटकन जमलं असं नाही. हळूहळू मी त्या सगळ्यामध्ये मिक्सअप होत गेले आणि खऱ्या अर्थानं मी म्हणेन की मी माझ्यातल्या ममताला असा वाव दिला की चल काय करायचंय घाल गोंधळ, असं जर मी कधी केलं असेल तर ते मी म्हणेन की माझ्या कथकच्या ग्रुप सोबत, विरुच्या असेल, रिद्धी असेल, की मी म्हणेन की मी ऍक्च्युअल आतून कशी आहे ना हे कदाचित आईला किंवा पुष्कराजला सुद्धा माहित नाही, जेवढं यांना सगळ्यांना माहितीये की मॅडम असेल, रिद्धी असेल, रुचा असेल, यशू असेल, की या सगळ्यांपुढे मी भरपूर गोंधळ घातलेला आहे, की दंगा घातलेला आहे, की हवं तसं वागणं, बोलणं, मस्ती करणं, असं सगळं. पण एक नेहमी एक दडपण असतं की यांची मुलगी असल्यामुळे त्या पद्धतीनं वागणं, बोलणं, आणि त्याच्यामधून पण प्राध्यापिका म्हणून जशी मी जॉईन झाले की तिथं असे हातवारे पण नाही, कोणी मुलगाला ताची ये हा काय मग बरं, हे असं करून मला तसं राखावं लागायचं की नाही. तिथं मी अशी उत्फुल्ल होऊन किंवा खूप असं बोलते असं नाही, कारण ते अंतर कळलं पाहिजे मुलांना, असं मला स्पेसिफिकली वाटतं की शिकवताना तुम्ही फ्रेंडली शिकवा, पण एक जरा अंतर त्यांना कळलं तर मग त्या ह्याच्याने ते तुमचं ऐकतात सिरियसली, आणि हे त्या ह्याच्यातून मग ते जरा वेगळं. तिथं ती वर्ष, आता 5 वर्ष झाली मी या प्राध्यापिकी करतीये, तर या सगळ्या ह्याच्यामध्ये तेही खूप जपावं लागतं. पण असं पर्सनली भेटलं की मग तो असा दंगा बिंगा आपला असतो मस्त, आणि तेही मला खूप आवडतं, खूप छान. कारण माणसाने खूप असं जगून आहे ना, असं बंधून किंवा त्या सगळ्या गोष्टीचं प्रेशर घेऊन, जेव्हा तुम्ही असे मोकळे होता तेव्हा ती खरी जास्त मजा आहे. आणि माझ्या खूप मित्रमैत्रिणी खरं तर नाहीयेत. एक तर युथ फेस्टिवल मधला आमचा एक ग्रुप होता, तुलाही माहितीये, तूही त्याच्यातली होतीस की तो नारळ ग्रुप सगळ्यांचा, त्याच्यात काय ते मी खुलले. त्याच्यानंतर परत करिअर, फोकस, नेट सेट, PhD या सगळ्याकडे मी आले, आणि परत 2015 साली जसं माझं विशारदचा सगळा आमचा ग्रुप, सगळी भट्टी जमली आमची, तसं मग मी ओपन अप होते ती फक्त इकडे, असं झालेलं आहे ते साधारण. क्या बात आहे. पण तो एक त्रास असतो कायम आपल्याला की तू आज लक्ष्मीनारायण बोल्लींची मुलगी आहेस, तू एखाद्या स्पर्धेत उतरली आहेस, तुझा नंबर आलाय, अर्थात तू त्या गोष्टीसाठी प्रचंड कष्ट घेतलेले असतात, प्रचंड तू त्याच्यासाठी मेहनत केलेली असतेस,
पण पटकन तिथे कुणीतरी म्हणून जाते की नंबर येणारच होता का तर बोललींची मुलगी आहे. असं कधी तुला या गोष्टी फेस कराव्या लागल्या का? हो, म्हणजे होतं. म्हणजे मी सुरुवातीला लिहायची ना, तर तेव्हाही असं काही जणांना वाटायचं की काय बाबाच लिहून देत असतील का किंवा काय. तेव्हा मी बाबांना एकदा म्हटलं, पण म्हटलं नशीब ना मी म्हटले हिंदीत लिहिते किंवा हिंदीमध्ये मी आले. जर मराठीच मी निवडलं असतं मराठीतून तर सगळे म्हटले असते की वडीलच लिहून देत असेल काय आहे असं असं झालं असतं म्हणलं. बाबांना असं होतं की नाही नाही नंतर नंतर तू स्वतःला सिद्ध केलं असतंस असं करून ती म्हणजे बाबा म्हणायचे. पण व्हायचं असं की ते एक प्रेशर की त्यांची मुलगी आहे तर नक्की त्या स्टँडर्डनी त्याचं प्रेझेंटेशन व्हायला पाहिजे किंवा हे. पण एक होतं मला असं वाटतं की त्या दोघांनीही महत्व दिलं नाही माझ्या बाबतीत. कधीच त्यांनी माझ्या मनात पेरलं नाही की बक्षीस मिळवलं पाहिजे. त्या दोघांनी मला शिकवलं किंवा माझ्यात पेरलं की उत्तमतेचा ध्यास असणं. आपण उत्तम करणं ते पण याच्यापेक्षा उत्तम तिच्यापेक्षा उत्तम असं नाही. आपण आपल्यापेक्षा उत्तम करणं. मग बक्षीस नाही मिळालं तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. आणि हेच मी खूप मनाशी ठेवलं की जेव्हा कधी मी परफॉर्म करते तेव्हा एक तर मला भयानक टेन्शन असतं. कुठल्याही म्हणजे काही कुठलाही परफॉर्मन्स असू दे अँकरिंग असू दे माझं किंवा नाटक असू दे डान्स असू दे. पण त्यावेळेस त्या दोघांचं सांगणं किंवा माझं मलाही आता सांगणं हेच असं की आपल्याला उत्तम करायचं आणि सोडून टाकायचं. निदान आपण केल्यानंतर असं आपल्याला रिग्रेट नको यार मी चांगलं केलं नाही हे नको आपण छान केलं एवढं बास. म्हणजे बक्षीस काय का होईना का. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या प्रेशरची मी डील करू शकली किंवा त्याचं मला प्रेशर कधी आलं नाही या गोष्टीचं. आणि स्पर्धा मी खूप स्पोर्टिव्हली किंवा खूप छान याच्याने घेतल्या. कधीच मी अशी ईर्ष्येने किंवा कसं यांना मिळतं किंवा मलाच मिळालं पाहिजे करून असं मला दाखवायचंय. एकदाही नाही आठवत. कारण आईबाबांचं असं होतं की कधी आम्ही पाहायला बसायचो ते मध्ये कधीच दोघेही समीक्षक होऊन बसायचे नाही. ते प्रेक्षक होऊन बसायचे की जर उत्तम आहे तर त्याला उत्तम आपल्याला म्हणता आलं पाहिजे. आणि जर आपण नाही म्हणत असू तर ते मनातल्या मनात खात राहतं आपल्याला. मग ते मनातल्या मनात खाणं नाही. तो ती व्यक्ती आपल्याशी चांगलं वागो वाईट वागो काही असू दे. त्याच्यामुळे जावा त्याचं अभिनंदन करा त्यांनी उत्तम केलंय म्हणा भले तो स्पर्धक असो काही असो. या ज्या सगळ्या गोष्टीत ना याच्यामुळे उलट मी स्पर्धा किंवा या प्रेशरशी खूप वेगळ्या पद्धतीनं डील केलं. की कधीच त्यांनी असं हे नाही केलं की आज सुद्धा मला असं कोणाचं मागे ते माझ्याशी कसंही वागत बोलत किंवा बाबांबाबतीत मी खूप पाहिले की बाबांविषयी काही लोक बोलायचे काहीतरी हे आणि आम्हाला माहित असायचं. आणि बाबा त्यांचं काहीतरी चांगलं ऐकलं काहीतरी वाचलं की फोन करून काय देवा किती छान लिहिलं किती मस्त केलं असं सगळं म्हणायचं. आणि आम्हाला की कशाला त्यांना सांगतात ते असं बोलतात आणि बाबा असं नाही त्यांनी चांगलं लिहिलंय चांगलं केलंय त्याला जर आपण नाही म्हटलं तर आपण कलावंत म्हणून काय अर्थ आहे. त्याच्यामुळे असं तू डोक्यात पण अडू नको म्हणायचे. या कुठेतरी गोष्टी रुजल्या त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी खूप छान याच्याने घेतल्या शिकण्याच्या याच्यातून घेतल्या की अच्छा हे चांगलं आहे बरं का ही टेक्निक छान आहे किंवा हे असं आहे हे आपण पण ट्राय करू किंवा आपल्यामध्ये पण बघूया. या अँगलने त्या स्पर्धा सगळ्या ज्या काही त्या केल्या असं. क्या बात आहे. या दोघांच्याही म्हणजे शोभा बोल्ले मॅडम असतील किंवा सर असतील या दोघांच्याही या सगळ्या संसारात इतकी ताऊन सुलाखून बाहेर आलेली असते त्यामुळं खूप कमाल. हा काहीसा असंच. खूप गप्पा पेंडिंग आहेत नाईट आउटची आठवण काढतायत सगळेजण. अगदी खरं आहे. येस मगाशी तू म्हणालीस की प्राध्यापिका म्हणून सुद्धा तुझा एक वेगळा प्रवास 2015 पासून सुरू झाला. ऑब्व्हियसली तू स्टेजवर जशी असतेस तू तुझ्या मित्रमैत्रिणींमध्ये जशी असतेस त्याच्या खूप वेगळ्या पद्धतीने त्या प्राध्यापिका म्हणून तुला तुझ्या विद्यार्थ्यांना फेस करावं लागत असेल. पण हिंदी विषय तू निवडलेला आहेस हिंदीची आहेस तू प्राध्यापिका आहेस. हिंदी विषयच का घेतलास तू हे सगळं करत असताना. पीएचडी तुला हिंदीतनं करायची आहे त्यात नेमकं काय कळत आहे? नाही कसं आहे मराठीचं वातावरण आमच्या इकडे होतंच. जसं मी 11वी 12वीत आले म्हणजे लकीली या सगळ्या गोष्टी की माझं 8वी पर्यंत संस्कृत होतं. 8वी 9वी पर्यंत माझं संस्कृत होतं. आणि 10वीला अचानक मी हिंदी घेतलं की असं की संस्कृतसाठी परत ट्युशन लावा हे लावा आधीच तेवढा अभ्यासाचं ताण कशाला घ्या. घरातून नव्हता पण माझं मलाच ताण यायचं की सगळ्यांच्या सोबतीनं उभं राहायचं. तर असं त्याच्यामुळे मग मी अचानक हिंदी घेतलं. आणि हिंदीमध्ये मी 10वीला शाळेत पहिली आले. तर मी म्हणेन तोच माझा टर्निंग पॉईंट होता की तिथं पहिली आल्यानंतर मग असं झालं की जेव्हा मी 11वीला फॉर्म भरायला गेले संगमेश्वरला तेव्हा मग एकाने सजेस्ट केलं की हिंदीत पहिली असते हिंदी ठेवून बघ 11वी 12वी नंतर हवं तर चेंज करू शकते 12वी नंतर असं काही प्रश्न नाही. म्हणलं ठीक आहे ठेवून पाहते म्हणलं. आणि 11वीला मी हिंदी ठेवलं आणि आताही ते शिकवतायत शिवराज पाटील सर 11वी 12वीला हिंदीला प्राध्यापक म्हणून आहे संगमेश्वरला. ते इतकं उत्तम शिकवायचे ना म्हणजे मी म्हणेन की मी या बाबतीत खूप भाग्यवान आहे. खूप खूप चांगले शिक्षक माझ्या आयुष्यात आले. तर ते इतकं छान शिकवायचे हातात पुस्तक नाही काही नाही आणि एक त्यांची ती तंद्री लागली शिकवायची. असं वाटायचं की हे आपल्याला करायचंय.
हे आपल्याला असं पाहिजे की आपण असं शिकवतोय. हे जे मनात भिनलं आणि ती हिंदी भाषेचा तो लहेजा, ती आवड अशी इतकी मनात भिनली ना की 12वीला आणि मी उत्तम मार्काने पास झाले खूपच. मग त्या ह्याच्यातून कसं की BA फर्स्ट इयरला पण मी हिंदी ठेवणार, बघू पुढे काय होतंय ते. म्हणजे एक क्या बात. खूप मोठ्या महाविद्यालयाचे प्राचार्य येते, ते खूप जवळचे होते. तर ते म्हणलं तुझं BA फर्स्ट इयर गेलं तर गेलं 1 वर्ष, पण तू इंग्रजीला शिफ्ट हो. काय करणार आहे ते हिंदी घेऊन? आणि आई बाबांनी असं कुठे होतं की घरात मराठी, तर काय करणार ते हिंदी घेऊन, तू निदान मराठी तरी घे. आणि मी मधल्यामध्ये आपलं तिसरंच डोकं वापरलं होतं की नाही मला हिंदीच करायचं. हिंदीच आणि घ्यायचं. असं आणि म्हणून मग मी ते हिंदीकडे वळले. लकीली MA झाल्या म्हणजे MA लास्ट इयरच्याच माझ्या ह्याच्यामध्ये मी सेट क्वालिफाय झाले. सगळ्या माझ्या प्राध्यापकांना खूप टेन्शन होतं की ही युथ फेस्टिवलच करते, ही नाटकच करते, Actually- थांबव कुठं तरी. ऍक्च्युली तो एक प्रॉब्लेम असतो की तुम्ही कलेमध्ये एवढे स्वतःला वाहून घेतलेलं असतं, तुम्ही कलांमध्ये वेगवेगळ्या, आणि स्टील तू सेट नेट करतेस, तू हिंदीची PhD करतेस. शक्य नाहीये ते कोणाला. अभ्यास आणि कला या दोन्ही गोष्टी एकत्र होऊ शकत नाही, असं माझं सरळ म्हणणं असतं. नाही, खरं सांगू का, उलट मी 9वी पर्यंत खूप हुशार होते. म्हणजे आपण थोडंसं वेगळं आता बोलतोय. असं होतं की 9वी पर्यंत मी खूप होते. म्हणजे की प्रत्येक तासाला उभं राहणं, छड्या खाणं, अभ्यास न करणं, हे सगळं. आणि माझ्या आयुष्यामध्ये आली माझी मैत्रीण म्हणजे अमृता कुलकर्णी. ती आता अमेरिकेला असते. आणि तिने मला अभ्यासाची सवय लावली की नाही, अभ्यास कर, काय रात्री जागून कर, मरणार नाहीयेस एक दिवस झोपली नाहीस तर. असं करून तिने मला अभ्यासाला लावलं. आणि घरातून आईबाबांचं काही नव्हतं, अभ्यास नाही केला, काय मार्क नाही मिळवले, काही म्हणजे त्यांचं म्हणणं नव्हतं. पण त्यामुळे मी अभ्यास करायला लागले. आणि 10वीमध्ये एक मला जे कॉन्फिडन्स आला ना की अरे काहीतरी आहे आपल्यामध्ये, की आपण पहिले आलो हिंदीमध्ये का असे नका. आणि 75% मी पास झाले होते. एवढी हुशार पण नव्हते. माझ्या एक शिक्षिका मला आठवतात शाळेतल्या, त्या मला म्हणल्या होत्या की आमचा अ वर्ग हा सेमी इंग्लिशचा वर्ग आणि ब क मध्ये साधे विद्यार्थी. मग असं म्हणलं की नाहीतरी तुला आर्ट्सच घ्यायचं ना, मग कशाला मध्ये थांबते, कोणाला तरी दुसऱ्यांना संधी मिळेल, जा ब क मध्ये, असंही म्हणालेल्या. मला असं नाही, मला राहायचंय इथंच, कारण हा माझा वर्ग आहे, मला याच वर्गात राहायचंय, अशा ह्याच्यातून. आणि मग मी तिथं जी पहिली आले की मग 11वी 12वीला मी चांगला अभ्यास केला. अर्थात आर्ट्स असल्यामुळे पण जरा मला ते जवळचं होतं. आणि मग मी 12वीला 80% पास झाले. मी BA ला संगमेश्वरला पहिली आहे, मी MA ला संगमेश्वरमध्ये पहिली आहे. आणि तो एक मला कॉन्फिडन्स असायला की आपण अभ्यास पण करू शकतो आणि चांगले मार्क पण मिळवू शकतो. आणि दुसरं असं की वर्गात मी खरं तर जास्त बसलेली नाहीये बरं का. आणि सगळं तुलाही माहिती आहे की अख्खं माझं कॉलेज मधलं सगळं आयुष्य हे युथ फेस्टिवल, कल्चरल प्रोग्राम काही असलं की सगळीकडे. असं मी तासाला बसलो तरी मला आठवतं 1-2दा सरांनी उठून बोलली, उठा ते जरा बघा, ते काय कार्यक्रम आहे त्याचं जरा बघून या, असं करून पण मला. आणि त्या युथ फेस्टिवलच्या प्रॅक्टिसमुळे मला BCAच्या वर्गात हकलून देण्याची वेळ आली होती एक वेळ. हे असे आहेच भरपूर. तर त्याच्यामुळे असं सगळं माझं होतं. पण एक होतं की जेव्हा परीक्षा यायची ना, तेव्हा कुठल्याही मुली मला नोट्स द्यायच्या नाही. काही जे काही शिक्षकांनी दिले ते देत पण नव्हत्या मला त्या वाचायला, कारण ती पोरगी वर्गात बसत नाही आणि परीक्षेला की चांगले मार्क मिळवते. याचं त्या सगळ्यांना खूप हे होतं. पण मी म्हणेन की कलाच अशी माझ्या सोबत होती की जिने मला खूप वेगळ्या पद्धतीने घडवलं, की त्यामुळे वाचलेलं लक्षात राहणं, आपलं कॉन्सन्ट्रेशन जास्त असतं. कारण आज आपण मी कथक शिकतीये किंवा मी नाटक करतेय, पाठांतर असेल किंवा ते लक्षात ठेवण्याचे आपलं एक जे असतं, किंवा खूप मनापासून जीव ओतून ती गोष्ट करण्याचं जे असतं ना, तीच गोष्ट अभ्यासाला सुद्धा माझी बरोबर अप्लाय झाली. 12वीत मला आठवतं बोर्डाचे पेपरच्या साधारण मला वाटतं 10-12 दिवस आधीपर्यंत मी श्यामची प्रयोग करत होते. पण म्हणजे की त्याचा कुठेच परिणाम नाही झाला, मी चांगल्या मार्काने पास झाले. त्यामुळे उलट कला तुम्हाला अभ्यासातले मार्क कमी करत नाही, उलट ते चांगले तुमचे टिकवून ठेवते, इव्हन वाढवते. आणि या ह्याच्यातून मग मी ते हे केलं की चला मग ते हुशारी जे तू म्हणालीस की असं सगळं एकत्र कसं. आणि मग ते झाल्या मी सेट क्वालिफाय झाले. तिथून आपलं असं करत मग PhD ची पण सुरुवात झालेली आहे. आता PhD पण करते मी. वा वा वा. आपण म्हणजे हिंदी तुझा विषय आहे तर हिंदीतली एक मस्त कविता आम्हाला ऐकायला आवडेल. पण आता 7 वाजलेत, 1 तास झालाय. सो कट होण्याच्या आधी आपण इथे एक छोटासा ब्रेक घेऊयात, मधली सुट्टी घेऊयात आणि लगेच दुसरं सेशन सुरू करूयात. जे सगळे बघतायत त्यांना सुद्धा मी सांगेन की अगदी अर्ध्याच मिनिटामध्ये आम्ही दुसरं सेशन घेऊन लगेच परत येतोय. तेव्हा तुम्ही कुठे जाऊ नका, आमचं सेशन लगेच अटेंड करा. ओके, येस.